माझं नाव सुलतान अकबर अन्सारी. काय नेमकं झालं? हे असं प्रकरण आहे की घरात काय रात्री यांचे भांडणं झाले. त्या पोरांनी मरोज परत तिला मारली. तर हॉस्पिटलला आम्ही नेलं. हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं आमच्याकडं ऑक्सिजन नाही आहे. टिटवाळ्यामध्ये हॉस्पिटल आहे, महागणपती हॉस्पिटल. तर त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही आणि मांडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पण आम्हाला काय सहकार्य केलं नाही. कोणी मारलं आणि का मारलं? मारणारा गुड्डू वाघे, सतीश काळू वाघे मारणारा. का मारलं? काय कारण? ते त्यांचे काय आपसात काय भांडणं झाले होते ते मला नाही माहीत. मी सकाळी मला माहिती पडलं का बाबा असं असं झालं आहे, तर मी तिकडे गेलो हॉस्पिटलला. तर ते लोक बोलते आमच्याकडे ऑक्सिजन नाही आहे, तुम्ही दुसऱ्याकडे रेफर करा. त्याला कशाने मारले? म्हणजे त्या मुलीला जे मारले काय ते पाण्याचा हंडा तिच्या डोक्यात टाकला भरलेला आणि टी व्हीला डोकं आपटला तिचा. आता काय मागणी तुमची? आमची मागणी अशी आहे की तो आहे ना लाईफ टाईम त्याला सजा भेटायला पाहिजे. आम्हाला आहे ना न्याय पाहिजे. आमचा घरचा गेला आहे ना तर तो पण कधी बाहेर यावा नाही. असलं नाव जय आहे. काय झालं? तर तिला बोलला की मारणार नाही तुला, ये घरी ना. आणि त्यांनी वाईट नशा काहीतरी केली त्यांनी नशा केली आणि रात्री त्याला नशामध्ये आणून दोस्त लोकांनी झोपवलं. सकाळी त्यांनी बघितलं बिस्ताऱ्यामध्ये तिला ना डायरेक्ट उठला. पहिले त्याला मोठी टी व्ही टाकली तिच्या डोक्यामध्ये, तर तिथंच फाटलं डोकं बिकं. तोंडावरती नाकावरती लाथा मारल्या, गळावरती पाय ठेवला तिच्या आणि पाण्याचे हंडे भरलेले तिच्या डोक्यात टाकले. रस्त्यात येता येताच गाडीमध्ये तिची डेट झाली. का मारलं? काय कारण आहे? नुसता त्याचा शक लावत होता. दारूचा धंदा होता त्याचा, गिऱ्हाईक येत होते प्यायला. त्याचा शक लावायचं तिच्यावरती, शक लावून लावून मारायचं तिला. कोणी मारलं? काय नाव होतं? सतीश काळू वाघे. कोण होती? कोण लागलं? तिने प्रेमाने लग्न केलं ना, तो आहे तो.